नमस्कार. 15 फेब्रुवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. यावल येथील विवाहित तरुणाने विहिरीत उडी घेतल्याचा संशय, विहिरीत शोध सुरू. आळगाव येथील 48 वर्षीय इस्माचा अतिप्रमाणात दारू पिल्याने मृत्यू. सांगवी खुर्द येथून 26 वर्षीय विवाहिता झाली बेपत्ता, पोलिसात हरवल्याची नोंद. बामनोद येथील रसवंती दुकानाला मध्यरात्री आग लागून 4,69,000चे साहित्य जळून खाक. शशिकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालय यावल येथे श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती व रामदास स्वामी यांची दासनवमी साजरी. भालोद येथील शाळेत संत सेवालाल महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन. साकडी येथील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी. यावल पोलीस ठाण्यात क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन. विभागीय सहनिबंधक नाशिक यांनी परवानाधारकांचे अपील फेटाळले. कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आता लायसनकरिता लागणार 5,000 रुपये. यावल येथील पोलीस ठाण्यात आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न. साकडी येथे महाशिवरात्रीनिमित्त संगीतमय शिवकथा व ध्यानयज्ञ सोहळ्याचे आयोजन. वाघजिरा येथील आदिवासी आश्रमशाळेत अमीर प्रतिष्ठानतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव. शैक्षणिक साहित्य दिले भेट. यावल येथील जेटी महाजन सेमी इंग्लिश व इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्नेहसंमेलन संपन्न. यावल पोलीस ठाण्यात आजी माजी सैनिक जवानांच्या उपस्थितीत पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली. तर यावल शहर काँग्रेसचे अध्यक्ष कदीर खान यांचा वाढदिवस उत्साहात साजरा, अनेकांनी दिल्या शुभेच्छा. आता बघूया सविस्तर घडामोडी. यावल शहरातील न्यू व्यासनगरातील रहिवासी एका 23 वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेतल्याचा संशय आहे. त्याची दुचाकी सातोद रस्त्यावरील शेतविहीरजवळ मिळून आली आणि एकच खळबळ उडाली. तेव्हा विहिरीत त्याचा शोध सुरू असून पोलिसांचे पथक आणि नागरिकांनी विहिरीजवळ गर्दी केली आहे. यावल शहरातील न्यू व्यासनगरमधील रहिवासी आबेद गबू तळवी वय 25 वर्ष हा तरुण घरून दुचाकी घेऊन निघाला होता. मात्र तो दुपारी घरी परत आला नाही व त्याची दुचाकी सातोद रस्त्यावरील एका शेतविहिरीजवळ दिसली. तेव्हा कुटुंबाला आणि नातेवाईकांना त्याने विहिरीत उडी घेतल्याचा संशय आहे. पोलिसांना तात्काळ माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बालक बाहरे व पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्याचप्रमाणे पंचायत समितीचे माजी गटनेता शेखर पाटील, पंचायत समितीचे फत्तू तळवी, डाटा एंट्री ऑपरेटर शकील तळवी, अमोल अडकमोल, अमित तळवी, कांचन चौधरीसह मोठ्या संख्येत नागरिकांनी शेतविहिरीजवळ गर्दी केली होती. सायंकाळी उशिरापर्यंत सदर तरुणाचा शेतविहिरीमध्ये शोध घेणं सुरू होतं. दरम्यान त्याने विहिरीत उडी घेतली. ती विहीर सातोद रस्त्यावर सुनील भोईटे राहणार यावल यांची आहे व ती प्रचंड खोल असून या विहिरीत या तरुणाचा शोध सुरू आहे. यावल तालुक्यातील आळगाव येथील 48 वर्षीय इस्माचा अति दारू पिल्याने मृत्यू झाला आहे. मोठ्या प्रमाणावर त्याने दारू पिली होती व तो चक्कर येऊन पडला होता. तेव्हा त्याला तातडीने नागरिकांच्या मदतीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आळगाव तालुका यावल येथील साहेबराव नथू पाटील वय 48 वर्ष
यांनी मोठ्या प्रमाणावर दारू पिली होती व दारू पिलेल्या अवस्थेत ते चक्कर येऊन जमिनीवर कोसळले होते। तेव्हा कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांनी त्यांना तेथून तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये उपचाराकरिता नेले होते। त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले। तेव्हा या प्रकरणी डॉक्टरांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास सहाय्यक फौजदार असलम खान करीत आहे। यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथून एक 26 वर्षीय विवाहिता बेपत्ता झाली आहे। घरात कोणाला काही न सांगता रागाच्या भरात ही विवाहिता घराच्या बाहेर गेली, मात्र ती नंतर परतच आली नाही। तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला, नातेवाईकांकडे तपास केला, मात्र सदर 26 वर्षीय विवाहिता कुठेच मिळून आली नाही। तेव्हा यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे। यावल येथील पोलीस ठाण्यात उमाकांत सुरेश तायडे यांनी दिलेल्या खबरीवरून त्यांची पत्नी रोहिणी उमाकांत तायडे वय 26 वर्ष ही घरात कोणाला काही एक न सांगता रागाच्या भरात घराच्या बाहेर गेली आणि ती नंतर परतच आली नाही। तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला, नातेवाईकांकडे तपास केला, मात्र 26 वर्षीय विवाहिता रोहिणी तायडे ही मिळूनच आली नाही। तेव्हा उमाकांत तायडे यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास हवालदार योगेश खळके करीत आहे। बामनोद शिवारात फैजपूर भुसावळ रस्त्यावर असलेल्या एका रसवंती दुकानाला मध्यरात्री आग लागून 4,69,500 रुपयाचे साहित्य जळून खाक झाले। या आगीत दुकानाच्या साहित्यासह शेती उपयोगी साहित्य देखील ठेवलेले होते। तेव्हा या आग प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची तक्रार नोंदवण्यात आली आहे। बामनोद शिवारात फैजपूर भुसावळ रस्त्यालगत प्रमोद भास्कर कोडी राहणार पाडळसा तालुका यावल यांचे रसवंती दुकान आहे। हे दुकान विमलबाई भास्कर कोडी यांच्या शेतगट क्रमांक 520 मध्ये असून त्यांच्या दुकानात मध्यरात्री अचानक इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। या आगीमध्ये 12 mm ठिबकच्या नळ्यांचे बंडल, 2 इंची PVC पाईप, प्लास्टिकच्या खुर्च्या, फ्रीज, शेती इतर अवजारे असे साहित्य जळून खाक झाले। हे साहित्य तब्बल 4,69,500 रुपये किमतीचे होते। हे संपूर्ण साहित्य जळून खाक झाले। हा प्रकार सकाळी त्यांच्या निदर्शनास आला। तेव्हा सकाळी ह्या ठिकाणी जाऊन त्यांनी पाहणी केली असता सर्व साहित्य जळून खाक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले व त्यांनी याबाबत फैजपूर पोलिसांना माहिती दिली व महसूल विभागाला माहिती देण्यात आली। तेव्हा महसूल विभाग आणि फैजपूर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला। फैजपूर पोलिसात प्रमोद कोडी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक उमेश सानप करीत आहे। पहिले ते तलाटायला बोलायला शहरातील शशिकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालयात श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती व रामदास स्वामी यांची दासनवमी उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्त शिक्षिका भारती नेहते यांनी श्री संत सेवालाल महाराज व रामदास स्वामी यांच्या कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला। तसेच श्री संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेतील उपशिक्षिका शोभा इंगळे यांनी केले। या प्रसंगी मुख्याध्यापिका नलिनी पाटील, शैलजा चौधरी, संगीता बारी, अर्चना वानखेडे, देविका पाटील, संचालक तसेच कर्मचारी शिरीष नेहते, अनिल चौधरी, प्रमोद चौधरी, सुरेश सुरवाडेसह आदींची उपस्थिती होती।
आध्यात्मिक गुरु म्हणून मानतात आणि ते जगदंबेचे परमशिष्य होते. आयुष्यभर ते ब्रह्मचारी राहिले. रामावर क्षत्रिय कुळातील भीमसिंग नाईक यांचे ते कुणालाही किंवा कोणत्याही प्रकारात भेदभाव करू नका, सन्मानाने आयुष्य जगा, इतरांशी वाईट बोलू नका, इतरांना इजा करू नका, स्त्रियांचा सन्मान राखा आणि मुली म्हणजे जिवंत देवी आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज या शाळेत संत शिरोमणी गोर बंजारा समाजाचे आद्य व आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांची 284वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक R.S. जावळे व ज्येष्ठ शिक्षक M.S. जाधव यांच्या हस्ते सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. 284व्या जयंतीनिमित्त शाळेत ज्येष्ठ शिक्षक B.N. पाटील यांनी सेवालाल महाराजांच्या धार्मिक सामाजिक कार्यावर भाषण केले. शेकडो वर्षापूर्वी सुद्धा सामाजिक एकतेचा संदेश देणारे मानवतारूपी संत महंत या पृथ्वीवर अवतरले व समाजाला सामाजिक बांधिलकी व एकतेची शिकवण देऊन गेले. आद्य संत समूहात संत सेवालाल महाराज उच्चस्थानी असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. ज्येष्ठ शिक्षक M.S. जाधव यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन S.R. झांबरे यांनी केले तर आभार D.S. देशमुख यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सर्व विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर एक प्रतिमा आहे. याच्या आधी मला वाटतं बऱ्याच विद्यार्थ्यांनी बघितलं नसेल. आज आपल्याला ते पाहावयास मिळत आहेत. या कार्यक्रमामध्ये ही जी प्रतिमा आहे ही प्रतिमा म्हणजे संत श्री सेवालाल महाराज या ठिकाणी थांबलेलो आहोत. मी तुमचा 5 मिनिटं या ठिकाणी घेणार आहोत. त्यांची थोडक्यात टाळ्या वाजल्याचे एक सिस्टम असते. त्या सिस्टम पद्धतीने टाळ्या वाजायचे. कुठल्याही पद्धतीने टाळ्या वाजायची पद्धत नसते. हे एक अत्यंत महान असे व्यक्तिमत्व होतं. आज जर आपण असा विचार केला की हे व्यक्तिमत्व किंवा हे एक दैव किंवा दैवी व्यक्तिमत्व असावं असं आपण या समाजामध्ये मानतो. महाराष्ट्र शासनाने 15 फेब्रुवारी हा दिवस त्यांचा जयंती दिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात शाळा महाविद्यालय कॉलेज किंवा सर्व कार्यालयांमध्ये साजरा करण्याचं सांगितलं. बंजारा समाज म्हणजे फार मोठा समाज भारतामध्ये. मला वाटतं माझ्या अभ्यासानुसार पहिल्या क्रमांकाची लोकसंख्या असणारा बंजारा समाज पूर्ण भारतामध्ये आहे. सर्वात जास्त लोकसंख्या. आणि या बंजारा समाजाचे आध्यात्मिक आणि धार्मिक गुरु म्हणून श्री संत सेवालाल महाराज यांनी त्यांचं आध्यात्मिक गुरुपण या समाजापुढे मांडलं. साकडी येथील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य R.J. महाजन होते, तर व्यासपीठावर पर्यवेक्षक S.J. पवार, Y.B. सपकाळे, N.P. पाटील, V.B. चौधरी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष R.J. महाजन यांनी क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांच्या जीवनाविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक V.B. चौधरी यांनी केले, तर आभार N.P. पाटील यांनी मानले. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. या ठिकाणी जमलेले आहेत. तर क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज, त्यांना क्रांतिसिंह असं का म्हटलं गेलं की त्या ठिकाणी
संत सेवालाल महाराज हे शूर लढवय्या आणि बंजारा समाजाचे हे सद्गुरू आहेत. क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी त्या ठिकाणी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यामध्ये गुट्टी तालुक्यातील गोलाल डोडी या गावामध्ये त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. आता ते गाव सेवागड, त्यांचं जे गाव होतं ते सेवागड या नावाने सुद्धा त्या ठिकाणी ते ओळखलं जात होतं. आणि सेवालाल महाराज हे एक भारतीय सामाजिक क्षेत्रातील एक सुधारक होते. लोक त्यांना आपले आध्यात्मिक गुरु सुद्धा मानत असत. ते जगदंबेचे परमशिष्य होते. सेवालाल महाराजांनी आयुष्यभर त्या ठिकाणी ब्रह्मचारी ते राहिले. रामावत क्षत्रिय कुळातील भीमसिंह नाईक यांचे ते चिरंजीव. संत सेवालाल महाराज यांच्या आईचं नाव धर्मणी होते. ती जयराम ओडतिया यांच्या राजकन्या होत्या. सेवालाल महाराज यांचे श्री क्षेत्र जे रुईगड या ठिकाणी सेवालाल महाराजांचं निधन झालं. महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यात पोरागड येथे त्यांची आजही आपल्याला समाधी पाहायला मिळते. जगदंबा माताच्या मंदिरा शेजारी त्यांची समाधी आहे. अशा या क्रांतिसिंह संत सेवालाल यावल येथील पोलीस ठाण्यामध्ये क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त प्रतिमा पूजन घेण्यात आले व उपस्थितांना क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांच्याविषयी माहिती देत त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावल पोलीस ठाण्यात क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रतिमा पूजन हवालदार सिकंदर तळवी, हवालदार गणेश ढाकणे, निलेश वाघ आदींच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुळे, हवालदार सिकंदर तळवी, गणेश ढाकणे, निलेश वाघ सह पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. मोहनला फोन जॅकेट तळवीला आणि मोहनला लावून दे. राणे दादा योगेश खडकेला सांगितलं. ज्ञानेश्वर कोडीला. यावल बाजार समितीने व्यापारी लायसन्स फी संदर्भात केलेल्या पोटनियम दुरुस्तीबाबत नाशिक येथील विभागीय सहनिबंधकाकडे व्यापाऱ्यांनी अपील दाखल केले होते. ते अपील फेटाळण्यात आले आहे व बाजार समितीने पोटनियम दुरुस्ती कायद्याच्या आधारे वाढवलेली फी ही कायम ठेवली आहे. तेव्हा आता व्यापाऱ्यांना बाजार समितीकडून लायसन घेण्याकरिता आता 5,000 रुपये मोजावे लागणार आहे. यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने दिनांक 28 ऑगस्ट 2020 रोजी मासिक सभेमध्ये ठराव क्रमांक 5 पारित करून पूर्वी व्यापाऱ्यांना परवानासाठी असलेली फी 200 रुपयेवरून वाढवत 5,000 रुपये इतकी केली होती. तेव्हा या निर्णयास दिनांक 7 सप्टेंबर 2020 रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यावल यांच्याकडून सर्वानुमते मंजुरी देखील मिळवण्यात आली. मात्र या निर्णयाच्या विरोधात यावल येथील व्यापारी राकेश करांडे व निलेश गडे यांनी नाशिक येथील विभागीय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले होते. तेव्हा सदरील अपील हे फेटाळण्यात आले आहे व कृषी उत्पन्न बाजार समिती यावल यांचे पोटनियम क्रमांक 42476 मध्ये व्यापाऱ्यांच्या लायसन फीची आकारणी व मंजुरी पोट नियमात केलेला बदल हा मान्य करीत कृषी उत्पन्न बाजार समितीने 5,000 रुपये जो व्यापारी परवाना केला आहे तो योग्य आहे असा निर्णय देण्यात आला आहे. तेव्हा आता व्यापाऱ्यांना परवान्यासाठी 5,000 रुपये मोजावे लागणार आहे. यावल पोलीस ठाण्यामध्ये आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यात
सर्व समाज बांधवांनी आगामी सण उत्सवादरम्यान सलोखा राखावा, आपल्यामुळे परस्पर समाजाच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची दक्षता घ्यावी व सोशल नेटवर्कवर पसरवल्या जाणाऱ्या अफवांकडे दुर्लक्ष करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी या बैठकीत केले. येथील पोलीस ठाण्यात आगामी महाशिवरात्री, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि मुस्लिम समाज बांधवांचा शबे बारात या सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्याच्या आवारात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिकांची देखील उपस्थिती होती. या उपस्थितांना पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी आगामी सण उत्सव साजरे करताना जातीय सलोखा कायम व अधिक भक्कम होण्याकरिता सर्वांनी पुढाकार घ्यावा, आपल्या हातून परस्पर समाजाच्या भावना दुखावल्या जाणार नाही यासाठी दक्षता घ्यावी व सोशल नेटवर्कद्वारे समाजकंटकांकडून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात, तेव्हा याकडे दुर्लक्ष करावे. जर काही आक्षेपार्ह पोस्ट असल्यास पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी या बैठकीत केले. या बैठकीमध्ये माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले, शिवसेनेचे मुन्ना पाटील, भाजपा शहराध्यक्ष डॉक्टर निलेश गडे, काँग्रेसचे भगतसिंग पाटील, हाजी गफ्फार शाह, हबीब मंजर, भुरा शाह, अझर खाटिक, सय्यद इनूस, नितीन सोनार, मोहसिन खान, विवेक सोनार, अमोल भिरुडसह मोठ्या संख्येत समाज बांधव आणि पोलीस पाटलांची उपस्थिती होती. मोठ्या उत्साहात यावल पोलीस ठाण्यामध्ये शांतता समितीची बैठक संपन्न झाली. पंचायत समिती आहे, नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, पुढची विधानसभा आणि लोकसभा इलेक्शन राहिलं. हे असे हिंदू मुस्लिम धर्मियांचे जे सण आहेत त्या कालावधीत किंवा ते व्हायरल करण्याच्या ऐवजी तात्काळ पोलीस प्रशासनासोबत संपर्क साधणं आवश्यक आहे किंवा गावामध्ये असतात तुम्ही तर पोलीस पाटील आहे म्हणे याची सगळ्यांनी दक्षता घ्यायला पाहिजे. त्या व्यतिरिक्त फोन लागत नाही, स्विच ऑफ होता. निवडणुकीमध्ये जे मंडळ आता एकच मंडळ आहे आपल्याकडे शिवरत्न फाउंडेशन, त्यांना आम्ही सूचना देणारच आहोत, ते आलेच नाही आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये आक्षेपार्ह एखाद्या असतील किंवा फलक वगैरे असतील किंवा घोषणा, वादग्रस्त घोषणा वगैरे कृपया करून देऊ नये, त्याच्यावरती बंदी आहे. त्यानंतर माझ्या 2 निवडणुका ज्या झाल्या मी वारंवार सांगतोय, त्याच्यामध्ये काही इन्सिडेंट झाले होते ते मी तुम्हाला सांगतो. गणेश विसर्जन निवडणुकी एवढेच आहेत, बरोबर आहे. माझ्या माहितीप्रमाणे ती नदी कुठली होती वेगवेगळे अडचणीच्या सर्वांचे त्यांनी गांभीर्याने घेतलेलं आहे आणि कोणाचं नुकसान होऊ नये, शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये, कुठलाही व्यक्तीचं नुकसान होऊ नये, चोऱ्यांवरती कसं बंदोबस्त करावा याच्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन केलं आणि निश्चित पद्धतीनं कुठल्याही पद्धतीचा कटुता येणार नाही, कुठला उत्सव शांततेत पार पडेल याच्यासाठी सर्वांचेच प्रयत्न असतात आणि त्यासाठी ज्या साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं निश्चित पद्धतीनं ते पालन होईल असं मला अपेक्षा आहे. आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलेला आहे, आपण सर्वांचं स्वागत करू. आता जो मीटिंगचा जो विषय आहे ते येणारी आपली 18 फेब्रुवारी रोजी ती जागतिक शिवजयंती आपल्याकडे साजरी होत आहे. त्यानंतर 18 तारखेला महाशिवरात्र आहे. त्यानंतर 18ची रात्र हे 19 तारखेला 5 शब्द बारात म्हणजे जागतिक साकळी येथील हनुमानपेठ भागातील रहिवासी तसेच नवयुवक मित्र मंडळ आणि हनुमानपेठ येथील ग्रामस्थ यांच्या वतीने हनुमानपेठेतील श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साकळी येथे हनुमानपेठमध्ये श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिर आहे. या महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त 3 दिवसीय संगीतमय शिवकथा व ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हबप योगेश महाराज बळगुदर चिंचोलीकर हे शिवकथेचे वाचन करणार असून 16 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या 3 दिवसात हे कार्यक्रम आयोजित असून 3 दिवसादरम्यान दररोज रात्री 8 वाजेपासून शिवकथेचे वाचन केले जाणार आहे. संगीतमय शिवकथा वाचनादरम्यान तबला वादक म्हणून हबप ललित महाराज आळंदी, हार्मोनियम वादक हबप रितेश महाराज आळंदी तसेच सिंध वादक म्हणून हबप तुळशीराम महाराज परभणी यांची साथ लाभणार आहे. तर या संगीतमय शिवकथा वाचन व ज्ञानयज्ञ सोहळा कार्यक्रमात गावातील भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तेव्हा आता हनुमानपेठमध्ये आयोजित या 3 दिवसीय कार्यक्रमासाठी श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिरात जय्यत तयारी सुरू आहे. या ठिकाणी हनुमान पेठेतील नवयुवक मित्र मंडळ तसेच समाज बांधवांकडून या ठिकाणी मंडप टाकण्याचे काम आणि कार्यक्रमाची व्यवस्था
केली जात आहे. 3 दिवस येथे संगीतमय कथा रंगणार आहे. वाघझिरा येथील आदिवासी निवासी आश्रम शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला. यात गुणगौरव विद्यार्थ्यांना अमीर प्रतिष्ठानतर्फे शैक्षणिक साहित्य देखील देण्यात आले व आगामी काळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीकरिता संस्था सदैव पुढे राहील असे आश्वासन त्यांनी दिले आहे. सातपुड्याच्या कुशीत वाघझिरा येथे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय अंतर्गत शासकीय आदिवासी निवासी आश्रम शाळा आहे. या शाळेतील इयत्ता 10वी ते 12वीतील गुणवंत यादीत गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले व त्यांना शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन अमीर प्रतिष्ठान संचलित अमीर कला व वाणिज्य महाविद्यालय किनगाव यांच्या मार्फत करण्यात आले होते. या कार्यक्रमात एकूण 85 विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना फाईल फोल्डर भेट देण्यात आले. या प्रसंगी किनगाव महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष हाजी रमजान तळवी, संचालक सचिन तळवी, अजित तळवी, रफिक तळवी, सागर तळवी, संजय तळवी तसेच आश्रमशाळेचे शिक्षकवृंद, शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार PH पाटील यांनी मानले. मोठ्या उत्साहात वाघझिरा आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला.
यावल येथील JT महाजन सेमी इंग्लिश व इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले. संस्कार या वार्षिक स्नेहसंमेलनात व्यास शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, डॉक्टर APJ अब्दुल कलाम नॅशनल काउन्सिल ऑफ यंग सायंटिस्टचे चेअरमन सुनील वानखेडे, संस्थेचे सेक्रेटरी उल्हास चौधरी, सदस्य नितीन महाजन, धनंजय फिरके यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये शाळेचे चेअरमन शरद महाजन व सुनील वानखेडे आणि शाळेच्या प्राचार्य रंजना महाजन यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विविध वेशभूषेवर मुलांनी नृत्य सादर केले आणि उपस्थितांचे लक्ष वेधले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यश्री लोखंडे व गौरी भिरुड यांनी केले, तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. By your family, by parents, by traditions that may be social, economical, political, and from that we will get new things future. In also we will get it and may form a new tradition along with the old one on that all are sanskar. यावल पोलीस ठाण्यात आजी माजी सैनिक जवानांच्या उपस्थितीमध्ये पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात पोलीस, आजी माजी सैनिकसह नागरिकांची उपस्थिती होती. यावल पोलीस ठाण्याच्या आवारात एका कार्यक्रमाचे आयोजन करीत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सैनिक जवानांच्या वाहनांवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सैनिक जवान शहीद झाले होते. तेव्हा या सैनिक जवानांसाठी अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन पोलीस ठाण्यात करण्यात आले होते. या ठिकाणी उपस्थितांनी सैनिक जवानांना श्रद्धांजली वाहिली. या प्रसंगी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे, सैनिक जवान महेंद्र पाटील, सैनिक जवान अमोल अडकमोल, माजी सैनिक व यावल तालुका पॅरा मिलिटरी अध्यक्ष राजेश जगताप, उपाध्यक्ष अय्यूब तळवी, सचिव मोहन येऊल, राजेश बारी, सुनील कदम, सुधाकर कोडीसह पोलीस बांधव आणि नागरिकांची उपस्थिती होती. शहीद जवान अमर रहे, शहीद जवान अमर रहे. यावल शहराचे काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान यांचा आज वाढदिवस होता. तेव्हा त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी मान्यवरांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. तर यावल शहरातील सम्राट युवा मॉलमध्ये त्यांचा सत्कार आणि त्या ठिकाणी त्यांना केक भरवण्यात आला. यावल शहर काँग्रेसचे अध्यक्ष कदीर खान यांचा आज वाढदिवस होता. तेव्हा त्यांच्या वाढदिवसानिमित्त यश एजन्सी येथे यश एजन्सीचे संचालक सतीश बडगुजर तसेच यावल येथील भुसावळ रस्त्यावर असलेले युवा सम्राट सुपर मॉलचे व्यवस्थापक
तथा सरपंच संघटनेचे अध्यक्ष संदीप भैया सोनवणे तसेच काँग्रेसच्या अनुसूचित जमातीच्या जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकलाताई इंगळेसह मान्यवरांनी त्यांना वाढदिवस निमित्त शुभेच्छा दिल्या व त्या ठिकाणी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी कदीर खान यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.